सीताई, सगळं खूप छान पार पडलं. आता आम्ही निघायचं म्हणतोय. अरे इतक्यात कसं निघताय? आई अगं जेवायचंय अजून. जेव आणि मजा. नाही, आई एकट्याच आहेत ना घरी, त्यांना माहिती नाहीये ना आम्ही इथे आलोय ते. उगाच त्या गोंधळून जायच्या. नाही नाही, जेवल्याशिवाय सोडणारच नाही मी. अहो नाही, खरंच ह्यावेळी नको. वंदनाताई, अहो वाटलं तर आपण आजीला पण इकडे बोलून घेऊ. काय त्यात एवढं? अहो नाही, पुढच्या वेळी येऊ ना आम्ही. शिवा नमस्कार. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशू, शिवा ऐकलं का? अष्टपुत्र. आता पाळणा हलू दे. कसली करा करा मग प्लॅनिंग. ए तू का बघ. अगं बाई, ती बघ वहिनी लाजली. अरे बरोबर म्हणतीये ती. काय विचार करायला हरकत नाही आशू. यार तू पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये. बरं शिवा, आम्ही येतो खरंच. आई चला येऊ. चला. ठीक आहे, तुम्हाला जायचंय, पण एक लक्षात ठेवायचं, जशी शिवा आमची मुलगी आहे तसाच आशू सुद्धा तुमचा मुलगा आहे. त्यामुळे मुलाच्या घरी हवं तेव्हा यायचं हक्काने. नक्की. शिवानी, येतो. ठीक आहे, मी येते तुम्हाला सोडायला बाहेर. चला. नाही नको, आत्ता तू इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. तू थांब, आम्ही येतो. अच्छा. अच्छा. चल. चला येतो. अरे मला आता फ्लाईट 2 तासात निघायचं. मला असं काय काय रे? हो, सगळं सामान तुमचं ठेवलंय मी गाडी. 2 आठवडे जात आहे. यावेळी दौरा जरा मोठाच आहे. रमू नका तिथे, लवकर या. हे बघ, किती काम असलं तरी परत घरी यावंच लागतं. निघू? आलो मी पण. मजा करा. हो. बरं आई, मी फार खुश आहे आज. फार. मग आता आणखी खुश होणार आहेस. म्हणजे आज चला शिवा,